मार्केटसारखा एकदम जाळीदार ढोकळा जर घरी तयार करायचा असेल तर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला 1 कप बेसन पीठ घालायचं आहे, 1 चमचा रवा घालून घ्यायचा आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घातलेले, 2 चमचे आपण यामध्ये साखर घालून घेतलेली आहे, 1 चमचा आपल्याला यामध्ये लिंबू सत्व घालायचं आहे, 2 चमचे आपण यामध्ये तेल घातलेले, 2 चमचे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे, पाव चमचा आपण यामध्ये खायचा रंग घातलेला आहे, पाऊण कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट याला छान असं फिरून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता मिश्रणामध्ये आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे। तेल लावून घेतलेल्या भांड्यामध्ये आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं, पाणी छान गरम झालेलं आहे। मध्यम आचेवरती आपल्याला 15 मिनिट याला छान असं शिजून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले ढोकळा आपला छान शिजलेला आहे। ढोकळा पूर्णपणे थंड करायचा, एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। ढोकळा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे, यावरती कोथिंबीर आणि ओलं नारळ घालून घ्यायचं आहे। तडका पॅनमध्ये जिरे, मोहरी, 1 चमचा साखर आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून आपण तडका तयार करून घेतलेला आहे। तयार झालेला तडका आपल्याला ढोकळ्यावरती घालायचा आहे। ढोकळा तुम्ही बघू शकता एकदम छान जाळीदार झालेला आहे, मऊ झालेला आहे, आतपर्यंत छान जाळी पडलेली आहे, मस्त जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे।